आहेत कलासची अमृता कंदा ठोंबरे यांच्या स्मरणार्थ त्याचबरोबर स्पर्धेसाठी जी बॉलची सुविधा आहे ती संघटनेचे मोहन पाटील कुमार देश कृष्णा ठोंबरे आणि कुंदा कानेश्वर ठोंबरे कुंदा कानेश्वर ठोंबरे हा विद्यमान सदस्य आहेत गुजरात पंचायत मेकअपच्या या तिघांच्या संयुक्त विद्यमानाने एकूण 15 वर्ष करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर मंडप तिकट सुविधा कुमार सुरेश ठोंबरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। जी लाईव्ह स्ट्रीमिंग खर्च आहे तो करण्यात आले आहे सविता गोरख कडवे विद्यमान सरपंच मुख्य पंचायत मेकअपच्या आणि त्यांचे पती सन्मानची गोरख दशरथ कडवे विद्यमान सदस्य आहेत गुजरात पंचायत मेकअप यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचबरोबर विद्यमान सदस्य सुनंदाई गणेश कडवे यांच्याकडून 2000 रुपयाची मदत या मंडळाला झालेली आहे। त्याचबरोबर विद्यमान सदस्य सन्मानची नितेश काशीनाथ पाटील यांच्याकडून 2 रुपयाची देणगी मदत झालेली आहे। ही स्पर्धा या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट दूध प्रक्षेपण क्रिकेट टीमच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्यांची टीम आतिश आणि साहिल यांच्या माध्यमातून नक्कीच चांगलं काम आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर मी विनादाजी कदम माझा आवाज आपल्यापर्यंत येतो। मला या स्पर्धेसाठी तुम्हाला संधी दिली त्याबद्दल मंडळाचा आभार प्रकट करतो। पहिला चेंडूवरती आदर्श आपला बॉल कायम ठेवतोय शेतकऱ्यांनी सुरुवात करतोय मागील सामना जिथे थांबवलं तर तिथूनच सुरुवात करतो अशा प्रकारे म्हणायला लागेल। त्याचबरोबर गोलनेतृत्व भूमिकेत प्रथमेश म्हात्रे त्याचबरोबर सुगमित यांनी देखील चांगली कामगिरी केली आणि या संपूर्ण स्पर्धेत पवन ठोंबरे असतील त्याचबरोबर ओमकार ठोंबरे असतील इथे मात्र झील होण्याची शक्यता चेंडू हवेत आहे। अजून एक षटकार येतोय बॅक टू बॅक टिकते सलग दुसरा षटकार येतोय। संपूर्ण जनमान मिळकतकार क्रीडा मंडळाचे मी आभार प्रकट करतोय। त्याप्रती ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे आभार त्यांचे चांगलं सहकार्य मार्गदर्शन पाठिंबा जे सदस्य आहेत त्यांचे आभार सर्वांचे मनपूर्वक आभार। असंच आपलं प्रेम आपलं साथ आपले सहकार्य आपली मदत दरवर्षी या खेळाडूंना या मंडळाला जे गावातील खेळाडूंना मिळावी ईश्वरकडे प्रार्थना करतोय। वया पुन्हा एकदा मैदानाकडे इथे मात्र दूरवर चेंडू जसच्या दूरवर टाकले चेंडू 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 नक्कीच खेळून करण्यात यश मिळत आहे। थोडंसं रिस्की शॉट म्हणता येईल त्या चेंडूवरती पण पाहिजे एक धाव मिळते 3 चेंडू धावसंख्या पण पाहिली धावसंख्या झाली ती म्हणजे 13 धावा। डावखुराचा फलंदाज निखिल आता स्ट्राईकवर आहे। गोलंदाजी करताना आपण पाहतोय ते म्हणजेच राजला कर्णधार आहे शिवशक्ती लोणारे संघाचा डावखुराचा गोलंदाज इथे मात्र चांगला चेंडू चांगली उसी चांगला टप्पा इथे मात्र थोडंसं आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटतंय निखिल कारण निखिलला अशा प्रकारे टप्पा पडतो घेतो 4 चेंडू झालेले आहेत कुठे 2 षटकारानंतर कमबॅक करण्याचं काम केलं आहे। यावेळेस चांगला चेंडू या चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते 1 धावेने आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होते। पुढचा चेंडू यावेळेचा फटका आपण पाहिलं तर डीपला क्षेत्रक्षक तैनात आहे जो चेंडू फील होईल सहजरित्या इथे 1 धाव पूर्ण केली जाते। 1 धावेने आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची जे सांगता होते पहिल्या षटका अशीच फलंदाजी करताना वाघेश्वर वाघरण संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा। शिवशक्ती लोणारे वाघेश्वर वाघरण या 2 संघांमध्ये त्या स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना या सामन्यातील इतर संघ अंतिम फेरीत नक्कीच यजमान संघ म्हणजे जयमान मेकअपकर संघाबरोबर 2 हात करेल। इथे जयमान मेकअपकर संघाने आपलं स्थान आधीच निश्चित केलंय। गोलंदाजीसाठी असेल आणि शिवशक्ती लोणारे संघातून 20 षटक हाताळण्यासाठी तो आलाय। चांगला चेंडू आपल्या फलक पाहायच्या आधारे करण्याचा प्रयत्न होता। 1 धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा। 3 षटकांची सामन्याला जेव्हा सुरुवात झाली आपण कमळीचे एकतर्फी सामने पाहिले पाहूया समीपंची लढत कशा प्रकारे या सामन्यात खेळ आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच प्रेक्षकांचाही
अपेक्षा असेल की एक चांगला खेळ या सामन्या दरम्यान पाहायला मिळेल. पंचांचा इशारा येतो वाईडचा. आवाज स्वरूपाची धाव निघत असेल तेव्हा ते 17 धावा. यावेळेस निखिलचा टाकणारा फटका ट्रिमेंडस चेंडू जातोय सीमारेषेपार. षटकार आतापर्यंत पण पाहिले या स्पर्धेत बरेचसे रेकॉर्ड आपण पाहिले. त्यापैकी एक रेकॉर्ड आहे तो म्हणजे नॉनस्टॉप चेंडूचा फलंदाज आदर्श काही बाद झाला नाहीये. तिन्ही वेळेला नाबाद राहिलाय. यावेळेस चेंडू वाईडचा इशारा वाईड +1 एकूण 2 धावा इथे मिळतो. या सामन्यासाठी ऑफिशियल अंपायर मुख्य पंचांच्या भूमिकेत ओंकार ठोंबरे, उपपंचांच्या भूमिकेत निशांती कडवे. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर करून गेलेला आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत या षटकात 3 चेंडूचा खेळ झालाय. षटक काहीतरी 86 षटक आतापर्यंत पाहायला मिळालंय. या चेंडूवरती किती धाव मिळाले पाहिजे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये कारण बॅकअप चित्रक्षक आलाय आणि स्वतः गोलंदाज आपण पाहिलं तर शॉट मिळून चर्चेला फील्ड करतो. 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 27 धावा. 4 चेंडू झालेले आपण पाहतोय. या षटकातील जर आपण पाहिलं अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकाचा सामना. त्यावेळेस चेंडू नक्कीच चेंडूचा आणि बॅटचा तितकासा चांगला संपर्क येत नाही. 1 धाव इथे निश्चित पूर्ण केली जाईल. 28 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील टीम चेंडू 3 षटकाचा सामना आहे. या षटकात 3 धावांपर्यंत बदल मारता येईल याकडे लक्ष लागलंय कारण दोन्ही फलंदाज फलंदाज नाबाद आहेत अजूनही. यावेळेस मात्र निखिलच्या पाठीनं आलेला आजच्या दिवसातला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार येतोय. जेव्हा जेव्हा निखिलला संधी मिळाली निखिलने आपले हात मोकळे करेल मोठे फटके लढवले. षटकारने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 34 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आपण पाहतोय. पहिल्या षटकात आल्या 15 धावा. दुसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजे 19 धावा. तिसरा आणि अंतिम षटकासाठी स्वतः अष्टपैलू खेळाडू आणि महत्वपूर्ण खेळाडू मंदार मात्र आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या 34 झालेली आपण पाहतोय. 34 रन. त्यावेळेस चेंडू चांगला चेंडू टाकला जातोय. खोलू टाकल्याचा चेंडू या सन्मान दिला जातोय. नक्कीच आदर्शच्या सोयीमध्ये त्याची विकेट गमावली नाही. त्यांनी त्याचं एक कारण आहे ते म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान देतो आणि खराब चेंडूवरती अशाच प्रकारे एका मार्गात योग्य षटकार लावतोय. मला वाटतं आज जेवढे चेंडू गेले असतील ना त्यातील अर्ध्याहून जास्त चेंडू हे आदर्शच्या षटकावरती गेले असतील कारण लांब पल्ल्याचे षटकार त्यांनी लगवले आणि या व्हॉलेंटियर्सच्या भूमिकेत पवन ठोंबरे बराचसा होते त्यामुळे त्यांनाही कल्पना येते. मात्र चेंडू हवे क्षेत्राचे चेंडूच्या खाली येतोय जातोय. षटकार लावायला गेला होता इथे मात्र आजच्या दिवशी 4थ्या सामन्यात म्हणावं लागेल फलंदाज इथे भात झालाय. चप्पल पाडली नाही रे मनीषची काय हो पण तू नंतर इथं उभा राहा आणि कॅमेरामॅनला 5 मिनिटं फोकस करा म्हणून ते विराटला व्हिडिओ बनवून पहिले खेळाडू इमर्जिंग प्लेअर आता मनीषची बघ मॅडम बघ कशा आहे. आई आशीचा फोटो दाखवला कोणता मागं कोण होतो मॅडम बघ मागणं व्हिडिओ आता चालू व्हिडिओ कॉलवर होता तो कोण आहे तिकडे नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येत आहे आणि इथे मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्नात राज इथे अजून एक खेळ होऊ शकतो. बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केलेत.
या स्पर्धेत आजच्या दिवशी आपण पाहिलं मंदारच्या बॅटपेक्षा मंदारची गोलंदाजी जास्त बहरले. आतापर्यंत मंदारने नक्कीच जास्तीत जास्त विकेट घेतल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 40 धावा. निखिल फलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा आणि धावसंख्येला रोखलं गेलंय कारण 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं. पहिल्या चेंडू त्यानंतर पुढील दोन्ही चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत आणि हॅट्रिक बॉलवरती आहे. हॅट्रिक 100 आपण पाहतोय. गोलंदाज मंदार मारलेला हॅट्रिक होणार का हे देखील पाहायचंय. या चेंडूवरती हॅट्रिक होत नाहीये, मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 41 धावा. तिसऱ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या पण पहिली 41 लागलेली आहे. या चेंडूवरती एखादा मोठा स्टोक लगावून आपल्या संघाला एक घेऊन जाणार का देखील पाहायचंय. मात्र चेंडू हवेत आहे. 1 धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न केला जातोय. मात्र एकच धाव घेतली जाईल. 1 धाव घेताना फलंदाज बाद झाला. धावसंख्या झाली आहे 43 धावा. 43 धावांचं आव्हान आहे शिवशक्ती लोणारे संघासमोर. विशाल आला हे विशाल आला हे विशाल आला कधी टाकला असेल. 5-25 कशाला दिली गरजच ना. आता मोबाईल का दिला मोबाईल किंवा नक मारले नक किती मारली नक दाखव. अरे हो विशाल आला विशाल आला. आदर्श पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. चला मित्रांनो सामना थोडा लवकर सुरू करा. दारू पिऊ नका हो. 15 लाख
पंचांचा इशारा येतोय लेग स्प्रिंग टेक्निकला सुरुवात होते पहिला चेंडू आदर्शचा वेगवान चेंडूचा इतका वेग होता की फलंदाजांनी तत्वला आणि यशस्वी चकवत चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये साहित्य स्वरूपात एक धाव मिळते 1 धावेने धावांची सुरुवात होताना आपण पाहतोय तिथे ट्रेल होऊ शकतो मात्र यशस्वीपासून चेंडू खूप दूरवर आपण पाहतोय प्रयत्न नक्कीच निखिलने केला दोन चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा आलेल्या आहेत 43 धावांचा पाठलाग करायचा आहे यश स्ट्राईकवर असेल मनीष मारतो त्यावेळेस चेंडू अतिरिक्त कौशी घेणारा पंचांचा इशारा वाईडचा त्याचबरोबर 1 धाव चेंडूवरची बॉल दिली जाते गोलंदाज आदर्शला धावसंख्या झालेली आहे 3 धावा त्यावेळेस चेंडू 9+1 एकूण 2 धावा मिळतील धावसंख्या होते ती म्हणजे 5 धावा दोन चेंडू पहिले नक्कीच अप्रतिम होते त्यानंतर 2 चेंडू आपण पाहतोय आवाज स्वरूपाचे त्यावेळेस बॅटच्या आउटसाइड एज 1 धाव मिळते या स्पर्धेत जर इकॉनॉमी रेट पाहिला तर नक्कीच आदर्शचा इकॉनॉमी रेट खूप कमी आपल्याला पाहायला मिळेल कारण त्यांची 14 षटकांची संख्या खूपच कमी आपल्याला पाहायला मिळते थोडंसं संबल होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय दोन्ही फलंदाजांकडून तिथे 1 धाव जर मिळाल्याची तिथे मात्र 2 धाव पूर्ण केले जात आहेत धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धाव 4 चेंडू इथे झालेले आहेत त्यावेळेस चेंडू नक्कीच चांगला 5 चेंडू झालेले आहेत निर्धाव चेंडू नक्कीच कमबॅक करण्याचं काम केलं जातं एक गोलंदाज आदर्शकडून एक मोठा षटकार या 6 धावाने धावसंख्या 14 झालेले 2 षटकांचा खेळ बाकी आहे 12 चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे हे षटक नक्कीच सामन्याला कलाची देणारं षटक करू शकतं कारण असं वाटलं होतं 25 षटक येत आहे त्या दरम्यान अंतिम चेंडूवरती षटकार आला सुयोगच्या बॅटून नक्कीच चांगला फटका आलेला आपण पाहिला पाहूया मंदार काय करतोय कारण मंदारकडे क्षमता आहे मोठे फटके लागवण्याची मंदारला बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय आणि मंदारसाठी एक मैदान नेहमीच यशस्वी झालंय ते मात्र चांगला चेंडू वेग 6 मित्रांनो 6 वेगाने चेंडू टाकला होता पुन्हा एकदा चांगला चेंडू मुख्य पंच ओंकार आपण विकेट जरा नीट करायचे तर आपल्या समोरचा सेकंडवरचा धन्यवाद चला सामन्याला सुरुवात करायची त्यावेळेस चेंडू नक्कीच चांगला फटका आहे किती धावा मिळतील एकदा पूर्ण होते त्यावेळेस मात्र चित्रक्षक मागील षटकात केली चूक दुरुस्त करतोय मागील षटकात आपण पाहिलं तर त्याच्या हातून चेंडू निसटला होता आणि 2 धावा मिळाल्या होत्या
18 चेंडूचा सामना म्हणता येईल. 3 षटकांचा सामना म्हणजे त्यातील 9 चेंडू झाले. धावफलकावर 15 धावा लागल्यात आणि उर्वरित 9 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 28 धावांची. आडव्याची लगाला फटका. या चेंडूवर एक धाव तो तिचा पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न केला जाणार नाहीये, कारण यशरक्षक आकर्षक पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. कारण त्याने पाहिलं फेक कदाचित चुकीचे स्वतः तो पुढे सरसावला. चेंडू त्याने चांगल्या पद्धतीत त्यागर केला. तर इथे एकच धाव मिळते. या षटकात देखील 4 चेंडूमध्ये केवळ 2 धाव आल्यात. कुठेतरी सामना हातून निसटतो असं वाटत असताना देखीलने आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. मंदार वर्सेस निखिल एक चांगलं बॅटल पाहायला मिळते. मंदारला जखडून ठेवलंय. आतापर्यंत हात मोकळे करू दिले नाहीये. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय एक किंवा 2च धाव मिळतील. इथे एकच धाव मिळेल. 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. निखिलची गोलंदाजी बहरताना आपण पाहतोय कुठे दबाव दडपण वाढतंय. तो म्हणजेच प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सुशक्ती लोणारी या संघावर 7 चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि विजयासाठी विचार केला. 26 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र जो राहू शकतो चेंडू हवेत. 1 चेंडू खाली येतोय. निखिलला विकेट मिळते. अप्रतिम गोलंदाजी या षटकात. केवळ 3 धावा खर्च करत 1 विकेट निखिलने प्राप्त केलेली आहे. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. सामन्याला कलाटणी देणं षटक घेऊन आला असंच म्हणावं लागेल. हे षटक कदाचित या सामन्यातील टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतं. पाहूया आता अंतिम षटकात तिथे 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. कशा प्रकारे त्या धावा जमवल्या जात आहेत आणि पाहायचंय अंतिम सामना म्हणजे मेगा फायनल. जयमान मिळकतकार वर्सेस कोणत्या संघाबरोबर खेळली जाते. जयमान मिळकतकार विरुद्ध शिवशक्ती लोणारे की जयमान मिळकतकार विरुद्ध वागेश्वर वांगरे. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. निखिल येतोय गोलंदाजीसाठी. वागेश्वर वांगरे संघामध्ये आपण पाहिलं तर 2 निखिल आहेत. एक निखिल डावखुऱ्यातून फलंदाजी गोलंदाजी करतो. दुसरा निखिल आहे तो उजव्या हाताने फलंदाजी उजव्या हाताने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू कलेचा चेंडू. या चेंडूवर 1 धाव मिळते. 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 25 धावा म्हणजे 4 मोठे फटके आणि 1 धाव. आणि एवढे फटके लगवण्याची क्षमता नक्कीच मंदार मध्ये आहे. मात्र निखिल त्याला ते फटके लगवण्याची संधी देणार का हे देखील पाहायचंय. निखिल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन त्यावेळेचा फटका. चेंडू जातोय मारायचे पार षटकात. 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 19 धावा. चार चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 19 रन्स रिक्वायर्ड. लास्ट 4 डिलिव्हरी. यावेळेचा फटका. 2 चेंडू 2 षटकार आले. सामना संपला नाहीये. मंदार दाखवतोय मी अजून खेळपट्टीवर आहे आणि जोपर्यंत मी खेळपट्टीवर आहे मी माझ्या संघाच्या विजयाच्या दृष्टिकोनाने खेळ करणार. 3 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता आहे. सामना नक्कीच रंगतदारावस्थेत पोहोचताना तिथे मागील षटकात केवळ 3 धावा दिल्या निखिलनी. त्याच्या कामगिरी कुठेतरी तिथे पाणी फिरतंय का असंच म्हणावं लागेल. अजूनही 3 चेंडू खेळ बाकी आहे. 13 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडू देखील धाव आली. त्यानंतर सलग 2 चेंडू अशी 2 मोठे फटके आले. 3 चेंडू 13 धावा. एक चांगला चेंडू गोलंदाजासाठी. तर एक मोठा फटका पुन्हा एकदा गोलंदाजासाठी. आणि त्या दडपणाखाली मित्रांनो चुका होत आहेत. वाईडचा इशारा येतोय.
3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 मोठे फटके, 2 मोठे हिट. हे हिट येणार का की पुन्हा सुंदर चेंडू येणार? त्यावेळेसचा फटका, त्या फटक्यावरती स्वतःच्या नाराज आपल्याला पाहायला मिळते. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न मंदारकडून केला जात नाहीये. याचा अर्थ 2 चेंडू आणि 12 धावा. 2 षटकार, 2 मोठे फटके. ते मात्र निखिल ऐन मुखिल चांगला चेंडू टाकतोय आणि करायचं म्हणावं लागेल. अगदी चेंडू होता, बॅट चेंडूचा सूर्य कसा मिळत झाले, तर चेंडू मिडल झाला असतं तर ह्या चेंडूवर देखील आपल्याला एखादा मोठा फटका पाहायला मिळाला असता. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार लावायचे मंदारला सामना जिंकून देण्यासाठी, आपल्या संघाला फायनल घेऊन जाण्यासाठी. तो गोलंदाज निखिलला फक्त 1 चेंडू चांगला टाकायचा आहे आणि रोखायचे मंदारला षटकार लगवण्यापासून. इथे खेळ होणार, इथे मात्र खेळ होतोय आणि हा कॅच आहे की मॅच हेच म्हणता येईल, कारण आता 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. काही नोटिफिकेशन आपण पाहतो इथे मंदार बाद झालाय. व्हिडिओ कॉल होता मॅडमचा फोन होता. परफेक्ट ठेवला काहीतरी. एक चेंडू आणि 12 धावा. आणि सलग 2 चेंडू अशी 2 विकेट निखिलने प्राप्त केल्यात आणि क्षेत्ररक्षकाने नक्कीच चांगली साथ दिलेली आहे. अशा प्रकारे सामना जिंकलाय तो म्हणजेच वाघेश्वर वाघड या संघाने. अभिनंदन वाघेश्वर वाघड संघ. याचा अर्थ अंतिम सामना, फायनल मॅच ठेवले जाईल जनमान मेकतकर विरुद्ध वाघेश्वर वाघड. आणि या सामन्यातील सामन्याचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच निखिल, ज्याने